तर नमस्कार मंडळी, मी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डीप नेकसाठी कशा पद्धतीची कटिंग करायची आणि त्यानंतर कशा पद्धतीचे शोल्डर आणि आर्महोल हा जो आहे तो किती ठेवायचा। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमचं सुद्धा अशा प्रकारची ब्लाउजची कटिंग करून शोल्डर जे आहे ते अजिबात उतरणार नाही। याच्यासाठी काही मी महत्त्वाचे टिप्स आणि ट्रिक्स सुद्धा सांगणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीचं ब्लाउज कटिंग जे आहे ते करता येणार आहे। सर्वात पहिले आता आपल्याला इथे बॅकचं बघायचं आहे। तर सर्वात पहिले त्यासाठी आपल्याला उंची लावून घ्यायची आहे। तर तुमच्या ब्लाउजची जे काही उंची असेल त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून आपल्याला उंची लावून घ्यायची आहे। तर इथे ब्लाउजची उंची जी आहे ती आहे 13 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच ॲड केलेला आहे। पूर्ण उंची 14 लावलेली आहे आणि 14 इंचावर इथे एक मार्क करून घ्यायचा। त्यानंतर आता आपल्याला लावायचं आहे शोल्डर आणि त्यानंतर मुंडा, म्हणजे आपले जे मापे आहे स्टेप बाय स्टेप लागणार आहे, एक एक कशा पद्धतीने टाकायचे। तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। तर बघू शकता इथे आपल्याला पूर्ण शोल्डर जे असते आपल्याला मोजायचं पहिले आणि त्याच्यामधून आपल्याला किती घ्यायचं तर मायनस करायचं। तर पूर्ण शोल्डर जे आहे ते त्याचं 15 होतं, त्याच्यामधून मायनस केलेलं आहे मी 7.5 इंच आणि त्यानंतर 7.5 मधून सुद्धा आपल्याला मायनस करून मी ते 5.25 इंचाचं शोल्डर लावलेला आहे आणि त्यानंतर जो मोंडा आहे तो लावलेला आहे 5.25 इंचाचा। तर बघू शकता इथे अशा प्रकारे आपलं शोल्डर आणि मुंडा आणि त्यानंतर छातीचा चौथा भाग लावलेला आहे 38 इंच आहे, त्याच्या 9.5 लावलेला आहे, त्याच्या बाहेर 1.5 इंचाची मार्जिन। त्यानंतर कमरेचा चौथा लावलेला आहे, कमर आहे 34, तर त्याचा 8.5 इंच, 1 इंचाचे बॅकचे टक्स आणि 1.5 इंचाची स्टिचिंग मार्जिन अशा प्रकारे इथे मापे लागलेली आहे। त्यानंतर 2.25 इंचाचा मी इथे गळा लावलेला आहे आणि गळा उंची लावलेली आहे इथे मी 10 इंचावर। तर बघू शकता इथे अशा पद्धतीचं आपण जे आहे ते जे आपले बेसिक मापे आहे ती लावलेली आहे आणि त्यानंतर 10 इंचाचा गळा लावून इथे अशा प्रकारे गोल गळ्याचा आकार इथे लावून घेतलेला आहे। त्यानंतर आता इथे थोडंसं शोल्डर जे आहे ते जास्त वाटत आहे, कारण की आपला डीप नेक आहे। तर डीप नेकमध्ये शोल्डर जे आहे ते आपल्याला कमी घ्यावं लागतं आणि त्यानंतर जर गळा आपला छोटा असेल तर शोल्डर जे आहे ते आपल्याला जास्त वाढवून घ्यावं लागतं। जसं की आता 5.5 इंच असेल तर शोल्डर, जर गळा लहान आहे तर तुम्ही 6 इंच 7 इंच घेऊ शकता। तर गळ्याच्या मापावर आपलं शोल्डर जे आहे ते अवलंबून असतं। जेवढा गळा लहान तेवढं शोल्डर तुम्हाला इकडे वाढवावं लागतं, जेवढा गळा म्हणजे मोठा डीप नेक तेवढा शोल्डर जे आहे ते आपल्याला कमी टाकावं लागतं। तर अशा पद्धतीचे शोल्डरचे मापे असतात, ते पाहून आपल्याला गळ्याची उंची पाहून आपल्याला शोल्डरची कमी जास्त करावं लागतं। तर त्याच्यासाठी मी एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे। तर त्यानंतर इथे खालच्या साईडने आता आपल्याला बॅकचे जे टक्स असतात त्याची सुद्धा इथे आपण मार्किंग करून घेणार आहोत आणि टक्सची उंची साधारण 4 इंच ठेवायची। तर इथे आपलं बॅकचं जे आहे ते अशा पद्धतीचं काही ड्रॉपिंग झालेलं आहे। त्यानंतर आता आपण हे कट करणार आहोत पेपर आणि त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे फ्रंटचं। तर ते कशा पद्धतीने बघायचं ते सुद्धा तुम्ही स्टेप बाय स्टेप बघा, म्हणजे तुमची कटोरी सुद्धा व्यवस्थित परफेक्ट बसणार, चपटी येणार नाही आणि साईडनं सुद्धा सरकणार नाही। तर त्याच्यासाठी फ्रंटचा भाग सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे जेवढं शोल्डर आणि मोंढा महत्त्वाचा आहे। त्याच्यासाठी आपल्याला कटोरी सुद्धा समोरचा फ्रंट भाग सुद्धा परफेक्ट असा कटिंग करणं महत्त्वाचं आहे। तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी तुमच्या मित्रमंडळीमध्ये नवीन शिकणारे असेल ते त्यांच्यासोबत व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा। तर आता आपण पूर्ण उंची जी आहे ती जशीच्या तशी जो बॅकचा भाग घेतलेला आहे तो जसेच्या तसा आपल्याला सर्वात आधी इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे। तर बघू शकता इथे त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये लावायचे फ्रंटचे मापे। तर सर्वात पहिले आता आपण इथे शोल्डर चेक करून घ्यायचं, म्हणजे जे आपलं आहे का व्यवस्थित म्हणून। त्यानंतर इथे समोरच्या भागाच्या मुंड्याचा आकार आपल्याला काढायचा आहे। तर समोरचं बघू शकता जेवढा मागे मुंडा घेतला होता 5.25 इंच तेवढाच इथे आपण ड्रॉ केलेला आहे आणि समोरच्या मुंड्याचा आकार इथे 1.25 इंचावर इथे अशा प्रकारे एक निशाण केलेला आहे आणि त्यानंतर मुंड्याचा आकार सुद्धा समोरच्या अशा प्रकारे खोल आपल्याला इथे व्यवस्थित परफेक्ट लावून घ्यायचा आहे। त्याचप्रमाणे आता आपल्याला खालच्या साईडनी क्रॉसपट्टी काढायची आहे। तर सर्वात आधी आपण इथे आता गळा ड्रॉ करून घेणार आहोत। तर गळा 2.25 इंचावर लावलेला आहे आणि 6.5 इंच इथे गळ्याची उंची लावलेली आहे आणि वरून सुद्धा 2.25 आणि खालून सुद्धा इथे 2.25 इंचावर मार्क करून लाईन ड्रॉ केलेली आहे। त्यानंतर इथे 1 इंचावर आपल्याला मार्क करायचे आहे एक आणि कोपऱ्यामध्ये तिरपी लाईन आखून अशा पद्धतीचा गोल गळ्याचा आकार इथे आपल्याला ड्रॉ करायचा आहे। त्याचप्रमाणे खालच्या साईडने आपल्याला लावायची इथे 3 इंचावर मी इथे क्रॉसपट्टीचा मार्क केलेला आहे। त्यानंतर दुसऱ्या साईडने 2.5 इंचावर आणि स्केलच्या साईडने आपल्याला सरळ लाईन जी आहे ती इथे अशा पद्धतीने ड्रॉ करायची आणि थोडंसं 0.5 इंच घेऊन आपल्याला
जो क्रॉसपट्टीला कर्व आकार द्यायचा। त्यानंतर इथे लावायचे आपल्याला आता कटोरीचा भाग। तर जी आपली स्टिचिंग मार्जिन आहे ती सर्वात पहिले आपण इथे ड्रॉ करून घेणार आहोत। ड्रॉ केल्याच्या नंतर आपल्याला इथे 3.5 इंचावर एक मार्क करायचा आहे आणि जो काही भाग वाचलेला आहे तो 6 इंचाची आपली कटोरी लागणार आहे। आणि मोंड्यामधून लावलेला आहे मी 2.5 इंच, तिथून लावलेला आहे 1 इंच गळ्यामधून। आणि त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला कटोरीचा गोल आकार द्यायचा। अगदी सोपी पद्धत आहे आणि ही कटोरी अगदी व्यवस्थित बसतं। मोंड्यामध्ये अजिबात म्हणजे घोळ होत नाही, प्लेट्स होत नाही, कापड जमा होत नाही आणि फुगासुद्धा येत नाही। आणि त्यानंतर अशा पद्धतीचं जर डीप नेकसाठी कटिंग केलं तर शोल्डर जे आहे ते अजिबात घसरणार नाही याची गॅरंटी सांगते। तुम्ही करून बघा आणि ब्लाऊज शिवून बघा। आणि त्यानंतर अशा पद्धतीचं बघू शकता आपल्याला पूर्ण फ्रंट पार्ट जो आहे तो कटिंग करायचा आहे। तर इथे सर्वात आधी आपल्याला समोरच्या भागाचे 3 पार्ट आहे ते सेपरेट करून घ्यायचे आहे, साइड पीस, कटोरी आणि क्रॉसपट्टी। आणि त्यानंतर ही कटोरी कशा पद्धतीने वाढवायची की जेणेकरून आपली कटोरी चपटी होणार नाही, कटोरीला कमी पडणार नाही। आणि त्यानंतर आपला किती इंचाचा टक्स घ्यायचा हे सुद्धा तुम्हाला स्टेप बाय स्टेप पाहायला मिळणार आहे। तर बघू शकता इथे सर्वात पहिले जी मेन कटोरी आहे आपली मूळ कटोरी ती जशीच्या तशी ठेवून आपल्याला आधी ड्रॉ करून घ्यायची आहे। आणि जर तुम्ही कापडावर कट करत असाल तर थोडीशी ही कटोरी तिरप्या कापडामध्ये कट करायची म्हणजे आपली कटोरी व्यवस्थित बसते। तर इथं खालच्या साईडने मी 1.25 इंच वाढवलेला आहे आणि ह्या साईडने सुद्धा मी 1.25 इंच वाढवलेला आहे। तर तुमची जर हे फुल बस्ट जी आहे ती हेवी साईज असेल तर तुम्ही इथे 2-2 इंचाचं सुद्धा मार्जिन घेऊ शकता। साईडनी जसं 1.25 घेतलेला आहे तर तिथे तुम्ही 1.5 इंचाचं सुद्धा घेऊ शकता। तर इथे अशा प्रकारे 1.25 इंचाचं घेऊन एक लाईन जी आपली सरळ ड्रॉ केलेली आहे आणि आता आपल्याला याचा निम्मे करून घ्यायचा आहे। तर बघू शकता इथे निम्मे केल्याच्या नंतर खालच्या साईडने सुद्धा आपल्याला इथे 1.25 इंच किंवा 1.5 इंच वाढवलं तरी चालेल। आणि त्यानंतर हे 3 पॉईंट जे आहेत ते आपले मेन ते जोडून घ्यायचे ते अशा प्रकारे। आणि त्यानंतर ही कटोरी आता आपली तयार झालेली आहे। छोट्या कटोरीवरून मोठी कटोरी कशा प्रकारे करायची तर 38च्या मापासाठी ही कटोरी अगदी परफेक्ट आहे। त्यानंतर बघू शकता इथे अशा पद्धतीने आपली ही जी कटोरी आहे छोट्या कटोरीवरून मोठी कटोरी कशा पद्धतीने कट करायची, किती इंच वाढवायचं आणि किती इंचाचा टक्स घ्यायचा हे सुद्धा तुम्हाला समोर पाहायला मिळणार आहे। त्यानंतर अशा प्रकारची आपल्याला कटोरीला फोल्ड करायची आणि इथे 1.25 इंचावर जो लावलेला होता आपण म्हणजे तो इथे आपल्याला अशा प्रकारे जो टक्स आहे तो सुद्धा तुम्हाला फोल्ड करून दाखवते। आणि त्यानंतर बघू शकता इथे तर बघू शकता इथे अशा प्रकारे काही आपली कटोरी जी आहे ती इथे परफेक्ट तयार झालेली आहे। आणि हा साइड पीस, कटोरी आणि त्यानंतर क्रॉसपट्टी आणि त्यानंतर पाठीमागचा भाग। तर अशा पद्धतीचं आपल्याला 38च्या मापाचं कटोरी ब्लाउजचं कटिंग तुम्हाला मी करून दाखवलेलं आहे। तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक